Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? उत्तर 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब हा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या. 1. चंदीगड पंजाबला द्यावे व इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. 2. पंजाबचे सैन्यामधील संख्या प्रमाण वाढवावे. 3. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी. 4. जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या. 2. जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर जमातवाद नष्ट करण्यासाठी 1. भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. 2. परस्परांच्या सणोत्सवात सहभागी झाले पाहिजे. 3. एकमेकांच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजे. 4. परस्परांबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे. 3. प्रदेशवाद केव्हा बळावतो? उत्तर प्रदेशवाद पुढील कारणांमुळे बळावतो. 1. माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून. 2. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर. 3. विकासातील असमतोलातून. 4. दारिद्र्य, बेरोजगारी, मागासलेपण अशा समस्यांतून. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. 1. जमातवाद. उत्तर 1. जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय. 2. जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुर्भिमानात रूपांतर होते. 3. समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात. त्यातूनच जमातवाद निर्माण होतो. 4. थोडक्यात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. 2. प्रदेशवाद. उत्तर 1. आपल्या प्रदेशाविषयी अतिअभिमान आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना असणे म्हणजे प्रदेशवाद होय. 2. अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते. 3. आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते. 4. त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडी जातो. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले. उत्तर 1. 1980च्या दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली. 2. जर्नेलसिंग भिंद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. 3. त्याने अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला. त्याच्या अनुयायांनी सुवर्णमंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या. सुवर्णमंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली. 4. या दहशतवाद्यांना सुवर्णमंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले. 2. जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. उत्तर 1. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. या दुर्भिमानातून भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो. 2. हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो. समाजातील शांतता धोक्यात येते. 3. धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते. 4. व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता निर्माण होते. त्या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात. म्हणून जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा. 1. एमएनएफ. उत्तर मिझो नॅशनल फ्रंट. 2. एनएनसी. उत्तर नागा नॅशनल कौन्सिल.
3. PLGA. उत्तर पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी.